बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आज न्यायालयात हजर करण्यात आले। आरोपीला उल्हासनगरमधून कडेकोट बंदोबस्तात पोलीस ताफ्याने न्यायालयात आणण्यात आले। मागच्या वेळी आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, ती आज संपत आहे। कोर्टाने आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका, सेक्रेटरींना आरोपी बनवण्यात आले आहे। हजर केला होता, काही युक्तिवाद झाला? कोर्टामध्ये एनसीआर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी त्यांना पाहिजेत। मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत। त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ऍड केलेले कलम 6 आणि 21 नुसार कलम 6 मागच्या एफआयआर मध्ये लावला नव्हता, तो ऍड ऑन केलेला आहे। आमची पण तीच मागणी होती की सेक्शन 6 हे लावलं नव्हतं, परंतु ते आता पोक्सो ऍक्ट नुसार ते सेक्शन 6 लावलेलं आहे। पोलीस कोठडीची मागणी केली होती, पोलीस कस्टडी आम्ही मागणी केली होती, परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआरचा आणलेला। सेक्शन 6 चं महत्त्व काय आहे? त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे, त्यांनी 20 वर्ष किंवा जास्तीत जास्त लाईफ इम्प्रिजमेंट। न्यायालयीन कोठडी किती दिवसाची? 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी।